रामराम मंडळी, मी प्रमोद सोडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा भाग क्रमांक 97. परवा एक महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे माननीय अजितदादा पवार यांनी केली. त्यांनी असं सांगितलं की ज्या शेतकऱ्यांना विजेच्या मोटरी वापराव्या लागतात अशांकरता वीज बिल माफ केलं जाईल. पण त्यात अट अशी आहे की हे कोणत्या मोटरींकरता लागू आहे, तर 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटरी वापरणाऱ्या शेतकऱ्यांकरता या योजनेचा लाभ मिळू शकेल. शासनाच्या त्या अंदाजाप्रमाणे साधारण 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. ही योजना चांगलीच आहे. 44 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याचं स्वागतच आहे. पण माझ्या मनात काही प्रश्न आले, ते मी तुमच्या समोर विचाराकरता मांडतोय. महाराष्ट्रात साधारण 1.5 कोटी शेतकरी आहेत असं जर धरलं तर 44 लाख म्हणजे 30% सुद्धा कमी शेतकरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असं त्यातनं ध्वनित होत आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात सिंचनाखालची जमीन अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे 20% आहे असं म्हटलं तर ह्या योजनेचा लाभ किती जमिनीला होणार आहे, तर 20% सुद्धा कमी जमिनीला होणार आहे. आणि याकरता लागणारी रक्कम तीही त्या बातमीमध्ये लिहिलेली आहे, किती कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेत वगैरे. तिसरा मुद्दा यातला असा आहे, याचा एक आणखीन फायदा होणार आहे. तो फायदा असा आहे, म्हणजे शेतकऱ्यांना होईल तो फायदा वेगळा, हा वेगळा फायदा आहे. तो असा आहे की वीज वितरण करणारी जी कंपनी आहे त्यांची या शीर्षाखाली जी होणारी वसुली आहे ती या योजनेमुळे 100% होऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांपर्यंत वीज निर्धोकपणे पोहोचवणं हे सहज शक्य होईल. त्याकरता लागणारा जो काही ऑपरेशन मेंटेनन्सचा खर्च आहे तो यातनं नक्की निघू शकेल असं मला वाटतं. या योजनेचं स्वागत आहे. 30% शेतकऱ्यांना का होईना याचा लाभ मिळणार आहे. त्यांचा विजेवरचा खर्च कमी होणार आहे आणि पर्यायानं त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. परंतु मला असंही वाटतंय की जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल, अधिकांचे अधिक भले, या न्यायानं अशाही योजना आल्या पाहिजेत की जे मोठ्या प्रमाणावर जिरायत शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना थेट काही फायदे मिळू शकतील. आपण विचार करा, आपले याच्यावरची मतं जरूर व्यक्त करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.